राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रात दारू महाग झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रीवरील कर वाढवलेला आहे। या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ झाली आहे। त्यामुळे दारू आता पूर्वीपेक्षा अधिक महाग झाली आहे। या संदर्भात मद्यप्रेमींशी आम्ही संवाद साधला आहे। विषय असा आहे, राज्य सरकारने आता दारूवरती मद्यावरती जे पैसे वाढवलेले आहेत। आता आमच्याबरोबर काही सहकारी इथे मद्यप्रेमी आहेत। विषय असा आहे, सरकारने हे सगळं केले नाही पाहिजे। हा तुमचा निर्णय जो आहे हा चुकीचा निर्णय आहे आणि टोटली जे मद्य आहे अर्ध सरकार या मद्यप्रेमीवरतीच चालतं असं आम्हाला तरी माहिती आहे। जो महसूल गोळा होतोय, जो महसूल हा मद्यप्रेमींच्या वरतीच हा महसूल गोळा होतोय। आणि आता इथे एक वाईन शॉप आहे बाजूला, डिसूजा वाईन शॉप आहे, ते पण परेशान आहेत। कारण की जर आज तुम्ही जो रेट वाढवताय त्याच्यामागं जो रेट वाढवताय तर त्यांचंही ग्राहक कमी होणार आहे किंवा लोक दुसऱ्या काहीतरी नशेचा मार्ग निवडतील त्याच्यामध्ये। तर आम्हाला सरकारला विनंती आहे की तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयावरती आम्ही तरी ह्याच्यामध्ये असंतुष्ट आहोत। जे मद्यप्रेमी आहेत आता इथे पण आहेत, तर मद्यप्रेमी जे असंतुष्ट आहेत, तुम्ही बाकी पाहिजे तर तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी टमाटे वाढवा, कांदे वाढवा, बटाटे वाढवा, पण मद्यप्रेमी आणि हे सरकार हे एक समीकरण आहे। त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढा, काहीतरी कमी करा आणि वाईन शॉपवाल्यांचं पण पोट भरू द्या आणि मद्यप्रेमींचं पण पोट भरू द्या। निर्णय घेत आहे हा चुकीचा आहे। आम्ही पण कुठे जाणार? 35ची क्वार्टर आहे ती 40-45ला होणार आहे ती। तर आम्ही काय करणार? आम्ही किती छापणार आणि किती कमवणार? याच्यामध्ये तुम्ही काहीतरी निर्णय घ्या। त्याचं पण पोट भरायचं आहे, आमचं पण पोट भरायचं आहे, तर आम्ही किती कमवणार? आज 35ची 90 आहे, ती 40ला होणार आहे किंवा 85ला होणार आहे, 50 किंवा त्यामध्ये आम्ही किती येणार? आम्ही लोकांकडून 5 घे 10 घे करून अशी एक 90 पितो आम्ही। तर सरकारला एवढं म्हणणं आहे की जेवढा रेट आहे तेवढा तोच ठेवा किंवा एक वर्षांनी किंवा 2 वर्षांनी वाढवा, पण आता नका वाढू। जोपर्यंत आमचा पेमेंट नाही वाढवत तोपर्यंत नका वाढू। आता तुम्ही बरोबर प्रश्न केला। नागरिक म्हणून हे सरकारला रेव्हेन्यू मिळतो, बरोबर आहे, आणि दारूचे भाव वाढले, बरोबर आहे, हे बरोबर आहे। पण पिणाऱ्याला दारूचे भाव कमी झाले आणि वाढले काय? वाढले तर ते पितच राहणार आहेत काय? आता बघा, दारूच्या दुधाच्या डेअरीवर लाईन आहे का? पण इकडं दारूच्या दुकानावर बघा, एकमेकाच्या उराव पडून दारू मागतात। जरी त्यांना जास्त जरी वाढले आणि 10% वाढली आणि 15% वाढली तर ते पिणारे पितच राहणार आहेत, असं माझं मत आहे। वाढलं तर सरकारला रेव्हेन्यू मिळणार आहे। सरकारने आता दारू महाग केलेली आहे। नाही, तुमचं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे? तुझं डबल करा का भाव? कशामुळे? नाही तर लाडकी बहीण बंद करा। का पण? का लाडकी बहन का बंद करा? मग दारू का महाग केली? महंगी हो रही, जो आप ले रहे हैं महंगा हो रहा है। हाँ, सरकार महंगी करी है। महंगा करने दो ना, क्या फरक पड़ रहा है? ऐसा हां, दर वाढवणार आहे ते चांगली गोष्ट आहे। थोडे कमी तर होतील त्याचे। आणि ते जे काय सरकार करते पण थोडं चुकीचं पण करते। जो सगळ्यात जास्त कर हा आपण महाराष्ट्रातून देतो, पण त्या कराच्या बदल्यात आपल्याला काय भेटतं? आपल्याला काय भेटलं? काय सुविधा केली सरकारने? आणि सगळ्या गोष्टीवरती तुम्ही लोक कर वाढवता, त्याचा फायदा काय? नाही तर रस्ते बरोबर ना, खड्डे ना, काय तुम्ही सगळ्या गोष्टीत कर वाढवा। तुम्हाला जनता हसून देईल, पण त्यांना तुम्ही काय देताय? आता त्यांनी विचार करावा। तर दारूवरती कर वाढवले, उद्यापासून तुझी क्वार्टर आहे ती महाग मिळणार आहे, कसं बघा, आता ज्यांना पियाचा शौक आहे ते पितील, ज्यांना खर्चाला वाटतं की आता आपला दारूचा खर्च जास्त वाढला, कोणी बंद करतील, कोणी पितील, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। दारूचा खर्च नाही वाढवला तर लाडक्या बहिणीला पेमेंट कुठनं करणार महाराष्ट्र सरकार? बरोबर आहे ना? तर कारण की सरकारकडे आता पैसा नाही आहे, हे इकडूनच पैसा हा घेणार आणि तिकडे देणार, बरोबर आहे ना? त्यामुळे तर कर वाढवणं गरजेचं आहे त्यांना। पिणारा माणूस किती दर शासनाने वाढवून द्या, शासनाला बरोबर माहिती आहे। पिणारे ऐकलं का? ते किती लॉकडाऊनमध्ये आता दारू नव्हते भेटत, मोठे मोठे फॉरेनर लोक 2-2, 3-3 हजार रुपयाचा खंबा घेतला देशीचा,
मी विटनेस आहे त्याला. पिणारे पितात ना, भले तो काय फॉरनर आहे, भले व्यापी दारू पितोय, पण देशी पिला ना लॉकडाऊनमध्ये, पिला की नाही. त्यांनी आपली देशाची, आपल्या देशाची देशप्रेमी म्हणून देशी पिला की नाही, पिला ना, पिला की नाही. आता तुमचे सर्व पैसे सरकार तुमच्या खिशातले काढून घेते. कुणाच्या? तुमच्या सर्व खिशात. कारण दारूवरती टॅक्स लावला, नाही क्वार्टर मागला. कसं आहे माहिती का, आता सरकार दारूच्या ह्याच्यावरतीच चालू आहे. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट ते ह्याच्यावरतीच चालू आहे, आपल्या दारूच्या टॅक्सवरती चालू आहे. सरकारला का मला हीच विनंती आहे, रेट वाढवला ना अजून वाढवा, आम्ही पिणार, अजून पैसे देऊन पिणार आम्ही. पण महाग आता मग खर्च एवढा कुठून काढणार? ना आपण गावठी बनवू ना घरात. आता यूट्यूबवरती येतं ना सगळं, कशी दारू बनवायची. आता घराघरामध्ये बनवू ना आपण गावठी दारू. कशी जांभळं भिजवायचे काय सडाला हे भिजवायचं आहे घरात. सगळं पब्लिक मराठी माणसं सुधारतील, तर त्यामध्ये घरामध्ये बनवून पितील ना, बरोबर की नाही. वाढून द्या रेट. जे बाहेरचे त्यांच्यासाठी रेट वाढवून द्या, आम्हाला काय घेणार नाही, आम्ही घरामध्ये बनवू राहू. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.